हॅलो, आपल्याकडं एक कॉईल आहे, इस्त्रीची कॉईल आहे. याच्यामध्ये कनेक्शन्स बघूया आपण. ही जी रेड कलरची वायर आहे, रेड कलरची वायर ही फेज आहे जी कनेक्टेड असणार आहे थर्मोस्टॅटला. हा थर्मोस्टॅट आहे. इस्त्रीवरती जे रोटेट होणारं स्विच असतं, थर्मोस्टॅट म्हणतो आपण त्याला. हे अशा प्रकारचं ते याच्यावरती माउंट होतं आणि याला असं रोटेट केलं जातं. जर व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असेल त्याचा आवाज पण आपल्याला ऐकायला भेटेल. लाईक दिस, असं टक असा आवाज येतो. थोडं क्लोजली बघितलं तर इथं जो क्लोज कॉन्टॅक्ट आहे, त्या क्लोज कॉन्टॅक्टवरती, या कॉन्टॅक्टवरती डिपेंड असतं की थर्मोस्टॅट टेम्परेचर रीच झाल्यानंतर कसं त्याला ओपन करेल. ही जी कॉईल आहे ही 230 व्होल्ट आणि 1000 वॅट एवढ्या पॉवरची. तर फेज जो जाणार आहे रेड कलर, तो थर्मोस्टॅट थ्रू इथं कनेक्टेड असणार आहे. इथून फेज हे सर्किट पूर्ण कंप्लीट होऊन याच्या आतमध्ये जो रेजिस्टिव्ह एलिमेंट आहे की जो हीट अप करतो आहे, त्याची पॉवर कन्झम्पशनची कॅपॅसिटी 1000 वॅट आहे. आणि इथं पण ही ब्लॅक कलरची न्यूट्रल कनेक्टेड आहे. आणि हा जो इंडिकेटिंग लॅम्प आहे तर तो कॉईलच्या 2 टर्मिनलला पॅरलली जोडलेला आहे. माझ्याकडे अजून एक दुसरी इस्त्री आहे जी तोशिबा ब्रँडची 750 वॅट जी आहे, जी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिला पण ओपन करून बघूया त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे. थँक्यू.